काय मंडळी, मग आजचा आपला हा युनिक नाश्ता बनणार आहे बरं काय. आणि युनिक तर आहेच आहे. एकदम टेस्टी कुरकुरा खस्ता समोसे कचोरी याच्यासमोर फेल आहे. आणि हा नाश्ता जर तुम्ही पाहिला ना तर लगेच बनवून तयार करणार हा असा नाश्ता आहे. मुलांचा टिफिन काय, तसं सकाळच्या नाश्त्यामध्ये काय पाहुणे जरी आले ना, हा पटापट बनणारा नाश्ता आहे बरं काय. आणि एकदम टेस्टी तर आहेच आहे. आणि कमी सामानामध्ये बनणारा आहे. तुम्हाला जसा आवडेल तसा हा नाश्ता बनवू शकता. तर आपल्याला काही झंझट न करता, किचनमध्ये काहीच घाण न करता हा नाश्ता आपण पटकन बनवून तयार करू. आणि तुम्हाला जर ही रेसिपी माझी थोडीही आवडली ना, तर प्लीज चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बरं काय. आणि तुम्ही पाहिल्याबद्दल ही रेसिपी कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला वेळ न घालवता आजची रेसिपी स्टार्ट करूया. सर्वात आधी आपल्याला काय घ्यायचे आहे, बारीकवाली सेव घ्यायची आहे. नेहमी आपण घेतो ना मोठीवाली सेव, जी भाजी वगैरे बनवतो किंवा आपण पाणीपुरीमध्ये ॲड करतो, तोच सेव आहे. थोडीशी मिक्सरमधून बारीक करून घ्या. याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे. चाट मसाला, थोडंसं आपल्याला लाल तिखट, अजवाईन घालायची, हळद, गरम मसाला, धनिया पूड घालायची आहे, काळी मिरीच घालायची आहे आणि बारीक मीठ, हे कढीपत्ता चॉप करून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि कोथिंबीर सुद्धा बारीक करायची. इथं कांद्याची पाल घेतलेली आहे. सुका कांदा घेऊ नका, कारण की ड्राय राहते आणि आपल्याला इथं फ्राय वगैरे करण्याची काहीच गरज नाही. थोडंसं आपल्याला इथे हिरव्या भाज्या जर घातल्या ना तर बेंडिंग मस्त येतो आणि आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही बरं काय. आता ही आपण सगळे मसाले ॲड केलेले आहे. आता याच्यामध्ये मी शेजवान चटणी टाकत आहे. तुम्ही इथे जे चटणी असेल तुमच्याजवळ केचप वगैरे टाकू शकता. म्हणजे फक्त आपल्याला इथं ओलसर करायचं आहे, तर आपण याच्यामध्ये पाणी न घालता असे चटण्या वगैरे, हिरवी चटणी टाकू शकता तुम्ही, किंवा इथं केचप म्हणजे चिंचाची चटणी वगैरे टाकू शकता जे तुमच्याजवळ असेल, किंवा थोडीशी दही टाकली तरी चालेल. परफेक्ट आपलं हे आता आपलं स्टफिंग तयार झालेली आहे. आता हे बाजूला ठेवू. आणि याच्यामध्ये आपल्याला 4 आलू घ्यायचे आहे. मी इथं उकळून घेतलेले होते, साला वगैरे काढून घेतलेले आहे आणि फक्त 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवले. आपल्याला ट्राय करायचे. थोडंसं ओलसर जर असले ना आलू, तर एकदम चिपचिपी बनतात. तर आपल्याला जास्त ओलसर नको. आणि कमी पाण्यामध्ये बॉईल केले ना तर जास्त पाणी इथं आपले शोषून घेत नाही आलू. तर हे मी इथं मॅश केलेले आहे, बघू शकता. आता क्वांटिटी कमी जास्त तुम्ही करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त बनवू शकता. तर हे चांगला मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे बघू शकता चांगला मस्त बारीक. आता तुकडे वगैरे याच्यामध्ये ठेवायचे नाही, पूर्ण असं मॅश करून घ्यायचं. आता बेंडिंगसाठी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं. आता कॉर्नफ्लॉवर असेल तर टाका, नसेल तर तुम्ही 2 टीस्पून मैदा इथं वापरला तरी चालेल, किंवा तांदळाचं पीठ वापरलं तर चालेल. या दोन्हीपैकी कोणतेही तुम्ही जिन्नस वापरू शकता, किंवा इथे कॉर्नफ्लॉवर असेल तर कॉर्नफ्लॉवर. तर मी इथे चवीनुसार मीठ घालणार आहे. 2च टीस्पून घ्यायचं. हळद घालायची आहे आपल्याला फक्त कलर येण्यासाठी. आणि लाल तिखट घालायचं आहे. थोडंसं इथे मी जिरापूड घालत आहे. थोडंसं गरम मसाला घालायचा. म्हणजे चवीला फार मस्त भन्नाट लागतात हे नाश्ता. या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला मस्त आवडणारा नाश्ता आहे हा. तर आता इथे आपले हे सगळे मसाले ॲड केलेले आहे. अजवाईन वगैरे टाकू शकता तुम्ही. फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं, हाताने मळून घ्यायचं. म्हणजे हाताने मळून घेतलं की पिठासारखा गोळा तयार होतो. तर आपल्याला गोळा वगैरे इथं काही असा बनवून तयार करायचा नाही. असा भुरभुरा असला तरी चालेल, कारण आपल्याला मस्त असे स्नॅक्स बनवायचे आहे. आणि पिठासारखा मळला ना तर एकदम चिकट चिकट आपले हे स्नॅक्स बनतात. हे परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे. आता थोडासा पेढा घ्यायचा इथं. आता छोटे छोटे पेढे घ्यायचे, म्हणजे आपला स्नॅक जे आहे जास्त मोठाही नको, लहानही नको, मिडियम घ्यायचा. हाताने असं थोडंसं थापून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, सेफ वगैरे काही द्यायची गरज नाही. अशा कशीही तुम्ही ते थापून हातावर पुरी करून घ्यायची, त्याच्यामध्ये स्टफिंग तयार करायची. आता आपली भन्नाट मस्त स्टफिंग तयार आहेच. एकदम कुरकुरी खस्ता मस्त. तर आपल्याला हे असं टाकून घ्यायची याच्यामध्ये स्टफिंग. नंतर थोडं हलक्या हलक्या हातानं काय करायचं, असं दाब घ्यायचा. म्हणजे आपण ऑइलमध्ये फ्राय करणार ना, तर बाहेर निघणार नाही. पाण्याचा बिलकुल हात लावायचा नाही, कारण आपल्याला एकदम ड्राय आणि खस्ता कुरकुरे करारे आपल्याला इथं स्नॅक्स बनवायचे आहे. तर असे हाताने जरी दाबले ना तर मस्त असे दाबून तयार होतात. तर बघू शकता कटलेटचा आपल्याला इथे शेप द्यायचा आहे. आपल्याला जर तुम्हाला चौकट करायचं असेल तर तुम्ही गोल, चौकोट जसा तुम्हाला करायचा असेल तर करू शकता. मी इथे कटलेटचा शेप देत आहे लांब आकारामध्ये. तुम्ही या पद्धतीने सुद्धा बनवू शकता, जसा तुम्हाला आवडेल. मी याच्यामध्ये टिप्स तुम्हाला सांगत चालते आणि ऑप्शन सुद्धा सांगत चालते, जसं तुम्हाला आवडेल तसं. तर हे बघू शकता मस्त हाताने असं दाबून घ्यायचं मुठगोळा बनल्यासारखा. आणि परफेक्ट इथं आपल्याला स्टफिंग तयार करून मस्त असं दाबून घेतलं की हे एक कटलेट तयार झालेला आहे. आता दुसरा सुद्धा याच पद्धतीने करायचा आहे आपल्याला. म्हणजे हे बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 5 ते 6 मिनिटामध्ये परफेक्ट बनवून तयार होतात.
तर बघू शकता मस्त हे आपले कटलेट एवढे टेस्टी बनतात ना. एक वेळा जर या पद्धतीने बनवले ना तर हमेशा तुम्ही याच पद्धतीने बनवणार आणि हाच नाश्ता बनवणार. समोसे कचोरीला थोडा वेळ लागतो, पण हा नाश्ता एकदम परफेक्ट आणि एकदम कमी वेळामध्ये बनतो. तर बघू शकता परफेक्ट शेप दिलेला आहे, काहीच इथं वेळ लागत नाही. तर या पद्धतीने मी सगळे बनवून घेतलेले आहे. बघू शकता 10-15 इथे 4 आलूमध्ये मस्त आपले हे स्नॅक्स तयार होतात. आता हे बाकीचं जे स्टफिंग आहे याच्यामध्ये थोडीशी 2 टीस्पून सेव घालायची आहे. तोच बारीक मी याच्यामधली ठेवलेली होती 2 टीस्पून, ते ॲड करायची आहे. आता हे मसाला आपला तसाच आहे, परफेक्ट आहे. आपल्याला फक्त वरून लेयर द्यायची आहे. लेयर देण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही. तसेही तुम्ही फ्राय करू शकता. जर असेल तुमच्याजवळ वेळ तर थोडासा दिसायला छान दिसतो म्हणून मी इथे करत आहे. तर आता हे कॉर्नफ्लॉवर इथे मी ठेवलेलं आता शिल्लक 1 टीस्पून आहे जवळपास. आता याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये बनवून घ्यायचं. तर या पद्धतीने मस्त आपलं हे तयार झालेलं आहे. तर बघू शकता जास्त वेळ लागत नाही. पटापट हे सगळ्या तयाऱ्या करून घेतल्या की बस याच्यामध्ये आपल्याला एक एक उचलून ठेवायचं स्नॅक्स. थोडंसं हलकंसं ओलसर होतो आणि हे जे आपण स्टफिंग इथे ठेवलेली होती शिल्लक याच्यामध्ये डिप करायची. आता जर तुमच्याजवळ ही शिल्लक नसेल तर तुम्ही इथे ब्रेड क्रम्स किंवा आपण इथे टोस्ट वगैरे राहतो तो सुद्धा तुम्ही मिक्सरमधून बारीक पावडर करून त्याच्यामध्ये ही अशी वरची लेयर बनवू शकता. मस्त कुरकुरीत बनतात. या पद्धतीने मी पूर्ण इथं लावून घेतलेले आहे आणि आता काय करायचे आपल्याला ऑइलमध्ये इथे फ्राय करायचे आहे. तर बघू शकता मस्त पटापट होणारे हे स्नॅक्स आहे. आता साईडला मग असं मोठं पसरट इथं पॅन घ्यायचं आणि आता फुल गॅस करायचा आपल्याला. बिलकुल इथं लो गॅसवर फ्राय करायची नाही. फक्त 2 मिनटं कडकडीत ऑइलमध्ये फ्राय करून घ्यायची. जास्त वेळ लागत नाही याला फ्राय करण्यासाठी. 2 ते 3 मिनटामध्ये मस्त असे गोल्डन कलर येतो. आणि जर तुम्ही लो गॅस केला तर काय होणार नाही. आलू हे विरघळतात त्या ऑइलमध्ये जाताना, फाटतात. तर आपल्याला हे फाडायचे नाही, पटापट करायची. आणि सगळं आपलं इथे फ्राय झालेलं आहेच. म्हणजे आपण याच्यामध्ये स्टफिंग जे टाकलेली आहे, सेव चिवडा जे आहे तर ही आपला पहिल्यांदाच फ्राय झालेला असतो म्हणून आपल्याला जास्त काही इथं वेळ लागत नाही. बॉईल आलू असतात त्याच्यामुळं कच्च्या राहण्याचा प्रश्नच नाही आहे. तर या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे फटाफट. फुल गॅसवर करायचे, लो गॅसवर बिलकुल करायचे नाही. हे टिप्स लक्षात ठेवा. याच पद्धतीने तुम्ही बघू शकता 3 मिनिटामध्ये कुरकुरीत आपले हे स्नॅक्स बनून तयार झालेले आहे. असे माझे 2 बॅचेस होणार आहे. म्हणजे एका वेळेस पूर्ण ते इथं फ्राय होत नाही. त्याच्यामुळे 2 बॅचेसमध्ये 3 बॅचेसमध्ये जसे तुमच्याजवळ स्नॅक्स असेल त्या पद्धतीने तुम्ही फटाफट इथे फ्राय करून घेऊ शकता. तर बघू शकता मस्त असे कुरकुरीत भाजून झालेले आहे. तर बघू शकता मंडळी मस्त असे आपले स्नॅक्स बनवून तयार झालेले आहे. सोबत इथं केचपसुद्धा आहे. जसे तुम्हाला ज्याच्यासोबत खायचं असेल त्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि दिसायला फार मस्त भन्नाट झालेले आहे. लगेच अशी तुम्ही गरमागरम एन्जॉय करा. म्हणजे तुम्हाला समोसा, कचोरी तुम्हाला हे खायचीच गरज इथे लागणार नाही. त्याच्यापेक्षा काही पट म्हणजे 100% ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे आणि एकदम चवीला भन्नाट आहे. तर यावेळेस तुम्ही नक्की बनवून बघा. नक्की तुम्हाला आवडणारी आहे आणि सोप्यात सोपी तुम्हाला सांगितलेली आहे. या पद्धतीने बनवा, खा आणि एन्जॉय करा. आवडली असेल रेसिपी तर प्लीज 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 जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मित्रमंडळीसोबत सुद्धा शेअर करा. तर भेटू मंडळी अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.